एस पी गॅस हे बघा आदित्य बघ गेलाय टाके आणायला दोन आपल्याला गडीला द्यायच्यात बघा टाके न्यू हे आपली गाडी हे आपल्या भाऊची टपरी आपल्याला जायचं आहे आता मस्त मध्ये हे बघा हे गाडी सगळे भरत आलेत बघा आता थोडेच राहिले 2-4 इनमेन असं म्हणते तिकडं मोंडा येणार आहे म्हणले तिकडचा मोंडा इकडे येणार आहे मग असला पेस्ट केला मस्त मध्ये एंट्री गेट तसलं काढावणीच केलं क्वालिटीचा आणि हे बघा या क्लिडन काल चाललेलं भाऊनी हे शिका लागला होता कट हाणला की ते काय जमलंच नाही जाऊ द्या मला टाकी रेडी त्या बघा भाऊनी काढली बघा पन्नी फिरणी जाऊन डायरेक्ट पॅकिंग काय कपडे खराब व्हावं नाही म्हणून आपल्या इकडे मागं बसवायची आता दुसरी टाकी पुढं टाकायची इथं तरी काय अडचण नाही ही लवकर घेऊन पैसे मोपा लागलो पैशात काय करायचं आता याला छक्का आणला चला जाऊ द्या यांचा छक्का शिक्स रोज चलतच नाही आपलं चला गाडीला रस्ता तर चालू आहे काय काही दिसतंय बाबा इथं ट्रॅक्टर डायरेक्ट नवीन आले तिथं पॅकिंग आता कंपनी डायरेक्ट काही दिसतं ना इकडं काय आला येतं काय आता बसवाला पुढं घ्याय ना आम्हाला जाऊन द्याय ना आला इथं टाळलं आली बघा बघा इथं टाळलं गेली का काय माणसं काय नाही काय गाड्या पळते बघा आता वय का गाडी पळायचं सांगा तुम्ही वडगाव फाटा मध्ये गेल्यावर लागते बघा इथून वडगाव फाटा आहे काय असं सांगा तेवढं आपल्याला काय असतंय आता काय याचा अर्थ आपल्याला माहित नाही काही टाकते आता आपल्याला म्हणू शकत नाहीत काही बी या बघा हे गडीचं शिखर कमान तर आलेलोच बघा गडीवर असं जरा वातावरण जरा भारीच वाटायला लागलं मला बघा आता जाऊ द्या 2 मिनिट आता फोन लागला आपल्याला हे बघा जय भवानी कारखाना कशी झोपड्या बिपड्या गर्दी म्हणजे बघा पण आणि एंट्री गेट आहे बघा काय नाव आधी तर बाजार आहे बघा रविवार आहे म्हणून बाजार आहे इथं रविवारचा बाजार असते इथं बघा आपण गडीवर आता इथं टाक्या पेक्या द्यायच्या आता फॅमिली गाडी आता बघा गडीवर फिरायला बघा टाके ते रिकामे आणते नव्हते आपली पन्नीसली काढून पॅकिंग आपल्याला लागेल न्यायचं टायमाला बघा गडी बघा टाके आता पॅकिंग करून घ्यायचं चालू कशी वाटली तुम्हाला पॅकिंग तेवढं सांगा बरं कमेंट मध्ये डायरेक्ट इथं काट्यावर डायरेक्ट गाडी घातली आता मग काय बघू आपल्याला तेवढाच कॉन्टेंट भेटतंय पण काय 140च भरत हे कुछ समझे दया हाँ सर इसका मतलब है इसका मतलब है तिथे काटा येऊ गाडीचं 140 हे टाके आता 15 किलोच्या टाके असते ना रिकाम्या 10 मग 10 जे असते 20 टाकी घ्या 140 टाकीत काही असले तरी मग काय करायचं गेलं तर काट्या तुम्ही बघितला आता काट्याचा काय घोळ आहे काय नाही तुम्हाला दाखवलं काही गेलं की 140च असते काही बी माणसं उभं राहिले 140 दाखवते नाही आता काय म्हणावं त्याला एवढ्याशा गोष्टीत गोळ व्हायला लागला म्हणल्या मोठ्या गोष्टीत किती गोळ होईल हे नाही पटलं आपल्याला जाऊ द्या आलेले बघा घरी आपल्याला जायचं सिरियसला आणायला तर
गाडी फिडी जरा लय धूळ झाली, गाडी फिडी पुसून घ्यायला घरी एकदा आणि मग झालं का. टाइम झाला 2:45 जायचं आता निघायचं. मित्रांनो एंट्री कसा घेतो बघा आता भाऊ, छोटा भाऊ डायरेक्ट. झाली बघा आता एंट्री घेऊन तर आता चाललो डायरेक्ट गाडी बसायला. गाडी बसून नीट घरी आलेलो बघा घरी. असे पण आपला ब्लॉग संपत आहे.